जय जय रघुवीर समर्थ। लपावे अति आदरे राम रूपी, भयातीत निश्चित ये सस्वरूपी। कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 185 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये सत्संगतीचं महत्व आपल्याला समजावून सांगितलं। नव्हे तेची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे नि बोले। अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंद शोधित जावे। या सत्संगतीमधून, या संतांच्या निकट आपलं मन ठेवल्यामुळं स्वाभाविकपणे आत्मस्वरूपाची प्रचिती एका जीवाला येऊ शकते। तिथं त्याचा जीव पण संपतं। हा त्रिवेणी संगम आहे, हे प्रयाग आहे मनाचं, जिथं आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती यांचा मिलाफ होतो। आत्मप्रचिती गंगेसारखी आहे, गुरुप्रचिती ही यमुनेसारखी आहे। अशा गुरु आणि शास्त्र या प्रचितीच्या मध्ये आत्मप्रचिती रूपी सरस्वती वाहणं हाच मनाचा प्रयाग आहे। आणि बघा, लौकिक प्रयाग क्षेत्रामध्ये देखील सरस्वती नदी दिसू शकत नाही, तसं आपल्या स्वतःला आत्मप्रचिती झाली आहे, आपण त्या परमात्म्याला ओळखलं आहे, हे देखील त्या सरस्वती प्रमाणेच गुप्त असं मनाची अवस्था, ती स्थिती समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। काय म्हणते समर्थ माऊली? लपावे अति आदरे रामरूपी। बघा, मनाचे श्लोक हे का गुरुमुखी असावेत, का हे साधननिष्ठ असावेत, अन्यथा त्या श्लोकांचे अर्थ आपण चुकीचे काढू शकतो। इथं लपणं याचा अर्थ कुठली भौतिक प्रक्रिया नाहीये, आणि लपावे अति आदरे रामरूपी याचा अर्थ सामान्य जीवाला लवकर कळू शकत नाही। मग असं हे लपणं म्हणजे काय? तर सज्जनो, याचा अर्थ आहे, आम्ही सर्व देहबुद्धीची मंडळी आहोत। आमचा हा सगळा भाव या देहाधिष्ठित असल्यामुळं देहाचं सुख हे माझं सुख या भूमिकेत आम्ही राहणारी मंडळी आहोत। अशा देहबुद्धीमधून आत्मबुद्धीमध्ये जाणं म्हणजे रामरूपामध्ये जाणं आहे। जे आमचं मन या देहाशी संलग्न आहे, ते मन आत्मस्वरूपाशी संलग्न करणं म्हणजे रामरूपाशी लपणं आहे। ही आत्मज्ञानाची प्रचिती आहे। एखाद्या मनाच्या प्रयागमध्ये ही लुप्त झालेली सरस्वती आहे। इथं मला ते ज्ञान झालं आहे हे जाणणारा देखील वेगळा शिल्लकच राहत नाही, कारण जोपर्यंत तो जाणणारा वेगळा आहे तोपर्यंत गंतव्यस्थान आलेलं नाही। त्यामुळं आत्मज्ञान हे अनुर्वाच्य म्हटलं जातं, ज्याला शब्दाचा देखील स्पर्श सहन होत नाही, असं हे आत्मज्ञान आहे। इथं त्या आत्मस्वरूपामध्ये विरघळून जावं लागतं, लपून जावं लागतं, त्या रामरूपाशी संलग्न व्हावं लागतं। आणि हे सगळं सत्संगतीने अनायास आपल्या जीवनात येतं। लपावे अति आदरे
रामरूपी. आणि समर्थांचा अतिशय आवडता शब्द आहे, आदरपूर्वक आपण रामरूपाशी संलग्न व्हावं. हे आदरपूर्वक रामरूपाशी संलग्न होणं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाला सर्वोच्च मूल्य देणं आहे. बघा, आज आमचं सर्वोच्च मूल्य काय आहे? देह सुखी तर मी सुखी. देहाला चांगलं खायला मिळालं तर मी आनंदी. देहाला चांगला विश्राम मिळाला तर मी सुखी. हा आमच्या या जीवनाचा सुप्रीम व्हॅल्यूचा भाग आत्मस्वरूपाकडे शिफ्ट करण्यासाठी आदर हा अत्यंत गरजेचा आहे. रिस्पेक्ट अत्यंत महत्वाचा आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आदर नाही आहे आत्मस्वरूपाविषयी, बघा आपल्याकडे परमार्थामध्ये लोकांच्याकडे एक वाक्य नेहमी असतं, काय मी त्या रामाचं एवढं नाम घेतलं, एवढी भक्ती केली, पण त्याने मला काय दिलं? इथं आपण काय करतोय? त्या रामरूपापासून वेगळे होतो, त्याच्यामध्ये समरस होऊन जात नाही. इथं आम्हाला असं वाटतं की रामाने या देहबुद्धीला, या देहाला सुख देणं हे त्याचं काम आहे. सज्जनो, जोपर्यंत रामापासून ही अपेक्षा आहे ना, तोपर्यंत रामाविषयी आदर नाहीये, या आत्मस्वरूपाविषयी आदर नाहीये. या देहाला प्रारब्धावरती सोडणं आणि आपण आत्मस्वरूपाशी निमग्न राहणं हे या आदर या शब्दाची खरी व्याख्या आहे. बघा, जिथं आपल्याला आदर असतो तिथं आपण आज्ञापालन करतो. आज्ञापालन एकच आहे की देह प्रारब्धावरती सोडावा. हा देह सर्व काही पूर्वसंचिताच्या आधाराने गटांगळ्या खात असतो. याच्याविषयी जास्त सुख दुःख ठेवून आपण जर आत्मस्वरूपाची एक प्रकारे वांछना करू लागलो तर सज्जनो, तो इथं आदर राहत नाही. त्यामुळं समर्थांचा हा शब्द, लपावे अति आदरे रामरूपी, हा अत्यंत साधकासाठी महत्वाचा शब्द आहे. इथं कुठली तक्रार नाही, इथं कुठल्याही पद्धतीची अवज्ञा नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल किंबहुना कृतज्ञतेचा भाव आहे. आपण अन्न खातोय ते देखील या आत्मस्वरूपाच्या असलेल्या शक्तीच्या आधाराने. बघा, एखादं खेळणं असतं चालणारं, त्याच्यामध्ये जोपर्यंत ती बॅटरी आहे, तोपर्यंत ती ऊर्जा आहे, तोपर्यंतच ते खेळणं खेळतं. ज्या क्षणी ती बॅटरी संपते त्या क्षणी त्या खेळण्यामध्ये जसं निर्जीवत्व येतं, त्याप्रमाणे या संपूर्ण ब्रह्मांडाचं अधिष्ठान हे आत्मस्वरूप आहे. तो जोपर्यंत आहे त्याच्या अधिष्ठानावरती, तोपर्यंत तो सक्रिय आहे. ज्या क्षणी या आत्मस्वरूपाला मलिनता आली, म्लानता आली, त्या सरशी सज्जनो, या चाललेल्या सगळ्या आभासाला देखील चैतन्य प्राप्त होत नाही. त्यामुळं आम्हाला त्या चैतन्याच्या विषयी मनामध्ये अत्यंत आदर ठेवणं गरजेचं आहे. आणि मग ज्याला हे लपणं प्राप्त झालेलं आहे, या आत्मस्वरूपाशी ज्याला निमग्न होता येणं प्राप्त झालेलं आहे, त्याची अवस्था कशी असते? भयातीत निश्चित ये सस्वरूपी. दोन गोष्टी घडतात त्याच्या बाबतीमध्ये. बघा, आत्मस्वरूपाच्या बद्दल मी बऱ्याचदा आपल्याला गमतीने म्हणतो की आपण एखाद्या कॉलेजमध्ये गेलो, तिथं आर्ट्सची डिग्री केली तर आपल्याला युनिव्हर्सिटीकडून बॅचलर ऑफ आर्ट्सचं सर्टिफिकेट मिळतं. ज्या काही फॅकल्टीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन कराल, पोस्ट ग्रॅज्युएशन कराल, त्याप्रमाणे युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट देते. आत्मस्वरूप झालो आहोत, आत्मज्ञान झालं आहे, या ज्ञानाचं सर्टिफिकेट काय? जोपर्यंत आपण आपल्या मुखाने सांगतोय की मला आत्मज्ञान झालंय, तोपर्यंत लपणं नाही. कारण बघा, लपणं या शब्दामध्ये देखील श्री महाराजांच्या बाबतीमध्ये एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की आत्मज्ञान होणं ही एक अवस्था आहे, आत्मज्ञान मुरवणं ही एक वेगळी अवस्था आहे. आत्मज्ञान मुरवल्यानंतर एक सहजता येते जीवनाला, एक प्रवाही पण येतं. जसं नदी वाहत राहते, त्याला माहित नाही किती खाचखळगे आहेत, किती उंचावरून कोसळावं लागणार आहे, आणि एवढं सगळं करून शेवटी समुद्रामध्येच विलीन व्हायचं हे नदीला माहितीये, तरी नदी आपला आवेग कधी कमी करते का हो? ती निवांत, निश्चिंत, भयातीत अवस्थेमध्ये प्रवाही असते. सज्जनो, ज्या मानवी देहामध्ये या आत्मस्वरूपाची प्रचिती झालेली आहे, पहिली गोष्ट, तो कधी मुखाने मी आत्मज्ञानी आहे हे सांगायला जाणार नाही. माझ्या श्री महाराजांच्या उपासनामध्ये आम्ही म्हणतो, लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे. या आत्मज्ञानी स्वरूपाला निमग्न झालेल्या या संताची अवस्था बाह्यांगाने कोणाला कळालीच नाही. महाराज म्हणायचे, माझ्या ब्रह्मानंदाने मला रुपयामध्ये 4 आणे एवढं जाणलं. बघा,
म्हणजे ब्रह्मानंद जे त्यांच्याशी अत्यंत समरस झाले होते, त्यांचे कल्याण शिष्य, त्यांना देखील श्री महाराज केवळ रुपयात 4 आणे जेवढे असावेत त्याचं मूल्य तेवढेच त्यांना ते कळाले. मग आपल्यासारख्या लोकांना श्री महाराजांच्या आंतरिक अवस्थेची कल्पना कशी येणार? आणि श्री महाराजांनी कधी त्याचं प्रदर्शन केलं नाही, कधीही कोणाला मुखाने सांगितलं नाही, कारण लपावे अति आदरे रामरूपी. या आत्मस्वरूपामध्ये निमग्न असलेल्या संताची अवस्था देहबुद्धीच्या जीवाला कळू शकत नाही. सज्जनो, त्यामुळं या आत्मज्ञानी संताला कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही, त्याला ओळखण्याची इतर कुठलीही खूण नाही. पण 2 गोष्टी आहेत ज्या त्याच्या सहवासामध्ये खूप काळ जर आपण निकट राहिलो तर आपल्या लक्षात येतात की भयातीत निश्चित येस स्वरूपी. त्यांच्यामध्ये भय नावाच्या गोष्टीला जागा राहत नाही. कशाची भीती आहे, कशाला घाबरायचंय? बघा, आम्ही सामान्य जीव पदोपदी घाबरणार आहे. हे भ्रमित झालेलं आमचं मन असतं. सतत हे मन अशा काही कल्पना करत असतं आणि स्वतःच त्याच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आकार निर्माण करून स्वतःच त्यामध्ये घाबरत असतं, रमत असतं, सुखावत असतं. हे सगळे मनाचे जे खेळ आहेत ना, हेच मनुष्याच्या सुखदुःखाचे कारण असतं. वस्तुस्थिती ही कधीच मनुष्याला सुखदुःख देत नाही. त्या वस्तुस्थितीचं मनाने केलेलं आकलन किंवा त्या मनाने त्या वस्तुस्थितीची केलेली कल्पना हे सुखदुःखाचं कारण आहे. परंतु जिथं मन एकदा का त्या आत्मस्वरूपाशी निमग्न झालं की या दृश्य जगतातल्या वस्तूंशी त्याचा संपर्क सुटतो. आपल्याकडे ते जुन्या काळी रेडिओ नसायचे का? आपण त्याची फ्रिक्वेन्सी सेट करायचो बघा. मग त्या फ्रिक्वेन्सीला एकदा आपला रेडिओ सेट झाला की त्याला इतर चॅनलचा आवाज येत नाही. त्याप्रमाणे ज्याने आत्मस्वरूपाशी आपलं मन निमग्न करून टाकलंय त्याला या देहबुद्धीचे कुठल्याही प्रकारचे सिग्नलच येत नाहीत. त्याला ही वस्तुस्थिती कुठल्याही पद्धतीने घाबरवतच नाही. आणि कोणापासून घाबरायचं? हे आत्मस्वरूप म्हणजे काय एकदेशीय वस्तू आहे का? एका स्थानावरती राहणारी वस्तू आहे का? नाही. हा समस्त ब्रह्मांडाला व्यापून उरलेला असा अनंत राम, असं हे अनंत तत्व आहे. कुठं जरी गेलो तरी देखील त्याच्याशिवाय वेगळं काय आहे? बघा, मला आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अत्यंत सच्छील अशा सत्पुरुषाची आठवण येते की जेव्हा नामदेवांना औंढ्या नागनाथला पाठवलं तेव्हा औंढ्या नागनाथला नामदेवांच्या गुरूंनी काय केलं? शिवलिंगावरती आपले पाय ठेवले होते. आणि या शिवलिंगावरती पाय ठेवलेले असताना नामदेव संतापले, तुम्ही शिवलिंगावर कसे पाय ठेवले? म्हणाले, मग जिथं शिवलिंग नाही तिथं तू माझे पाय ठेव. आणि हे पावलं ठेवताय, जिथं पावलं ठेवताय तिथं शिवलिंग आहे, जिथं पावलं ठेवताय तिथं शिवलिंग आहे. सगळ्या बाजूनी त्यांना फिरवलं तरी देखील शिवलिंग संपेना. तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा संत, हा सत्पुरुष काय अधिकाराचा आहे. सज्जनो, त्याच्याशिवाय दुसरं काही जगात राहतच नाही आणि तो माझा प्रियतम आहे. मग त्या अशा प्रियतमाशी काय घाबरायचं? त्यामुळं भयातीत ही अवस्था ही आत्मज्ञानाशी समरस झालेल्या संताला प्राप्त होते आणि एक निश्चिंतता येते जीवनाला. जणू काही कालातीत अवस्था येते. कुठल्याही अवस्थेमध्ये शांत, समाधानी, आपल्या या असलेल्या आत्मस्वरूपाशी निमग्न असा हा बाह्यांगाने दिसणारा देहधारी, असं हे आत्मज्ञानाचं विलक्षण स्वरूप आहे. भयातीत निश्चित येस स्वरूपी, कदा तो जनी पाहताही दिसेना. बरं, याला बाह्यांगाने ओळखायला जावं तरी देखील मोठी पंचायतच आहे. आजच्या काळामध्ये बुवाबाजीचं कारण हेच आहे की आम्हाला आत्मज्ञान झालेलं आहे याचं बाह्यांगाने प्रागट्य केलं जातं. लोकांना असं वाटतं की वेशभूषा, गळ्यामधल्या माळा हेच जणू काही आत्मज्ञान झालेल्या एखाद्या संताचं लक्षण आहे. मी त्याची अवहेलना करत नाही, पण सज्जनो, पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतो की वेशभूषा हे अंतरंगाचं प्रागट्य असलं पाहिजे. तुमचं अंतरंग तुम्ही स्वतः तपासा. जर तुम्ही भगवे वस्त्र धारण करत आहात तर त्या अग्नीने तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये तुमच्या वासनांना जाळलं आहे का याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग त्या वस्त्रांना परिधान करा. जसं एखादं पद प्राप्त करण्यासाठी काही अर्हता असतात, त्याप्रमाणे या वस्त्रांना धारण करण्यासाठी आपल्या अंतरंगाची अर्हता ही ज्याचे त्यांनी तपासायची आहे.
त्यामुळं आत्मज्ञानी संताला बाह्यांगाच्या आधाराने कदापिही ओळखता येणार नाही. तो एका विशिष्ट वेशभूषेमध्ये नसतो. तो त्याच्या अंतरंगामध्ये रमलेला असतो. तो जगाच्या निंदेने कधीही संतापत नाही. तो जगाने केलेल्या स्तुतीमुळे हुरळून जात नाही. त्याच्या जीवनामध्ये आलेल्या सर्व प्रकारच्या भोगांना तो अत्यंत आदराने सामोरा जातो, पण त्यामध्ये तो कधीच लिप्त होत नाही. त्याला बाह्यांगाने कुठल्याही परिस्थितीने ओळखण्याचा प्रयत्न केला तरी तो कळू शकत नाही. आजच्या काळामध्ये आत्मज्ञान म्हणजे सिद्धी असा एक आपल्याकडं सर्वांनी सरसकट नियम मांडलेला आहे की ज्याला दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येतं, ज्याला काहीतरी अशा पद्धतीची सिद्धी झालेली असते, या लोकांना आपण आत्मज्ञानी म्हणतो. दासबोधामध्ये स्पष्ट वर्णन आहे, एखादा व्यक्ती मानस पूजा करत असताना त्या मानस पूजेमध्ये जरी त्याची मानस पूजा काही चुकली आणि हे बाहेरून कुठल्या तरी व्यक्तीने सांगितलं की अरे तू आता मानस पूजा करत असताना ह्या कृतीमध्ये तुझी चूक झाली, तर मग आपण त्या व्यक्तीचे पाय धरूत की अरे मी मनामध्ये काय विचार करतोय, त्यामध्ये माझी काय चूक झाली, हे तुम्हाला बाहेरून बसून कसं कळतं? सज्जनो, नो डाऊट की आत्मज्ञानी संत हा तुमच्या मनाशी एकरूप झालेला असतो. श्री महाराज म्हणायचे ना की तुमच्या मनामध्ये जे चाललेलं आहे, ज्याची तुम्हाला कल्पना नाही, ते मला कळतं. पण याचा अर्थ केवळ मनामध्ये ओळखणं म्हणजे आत्मज्ञान हा निकष लावणं चुकीचं आहे. आत्मज्ञान हे त्याच्याही पलीकडचं आहे. आत्मज्ञानी मनुष्य कधीही याचा बाजार मांडत नाही. आत्मज्ञानी संत हा कधीही इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही. तो त्याच्या भक्तीमध्ये निरंतर निमग्न आहे. आपल्या अंतरंगातल्या आत्मारामाचं तो निरंतर भजन करतोय. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. संताची सिद्धाची एकच खूण आहे. आम्हा जीवाची काय खूण आहे? जो भगवंताशी कधी संलग्न होतो, बहुतांश वेळेला विभक्त राहतो, वेगळा राहतो, तो आमच्यासारखा जीव. पण संत किंवा सिद्धांची एकच खूण आहे. समर्थ दासबोधामध्ये त्याची व्याख्या करतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो निरंतर या आत्मस्वरूपाशी तद्रूप राहतो. आणि सज्जनो, हा अभ्यास आहे. नाम घेणं म्हणजे काय आहे? त्या हृदयस्थ परमात्म्याशी काही काळ सलगी करणं, याचं नाव आहे नामस्मरण. आपल्या हृदयातल्या रामाशी एकरूप होण्याची कला म्हणजे आहे नामस्मरण. ठीक आहे, आपण सुरुवातीला वैखरीने, माळेने, या पद्धतीने नामस्मरण करतो, यामध्ये चूक काही नाही. कारण बघा, बालवाडीमध्ये आपण ज्या अबकड काढायचो त्याचेच पुढे अक्षर होतात, त्याचेच पुढे शब्द होतात, त्याचाच पुढे अर्थ निघतो, होय की नाही? त्यामुळं पहिल्यांदा तर आपल्याला आपली बाराखडी तर नीट यायलाच पाहिजे. त्यामुळं नामस्मरण वैखरीने केलं, मन नसताना केलं, काही हरकत नाही. सुरुवात करा, अभ्यास करा. अभ्यास करता 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 हे नामच तुम्हाला पुढची दिशा द्यायला लागतं. आणि नाम एका टप्प्यावरती तुम्हाला असं काही घट्ट धरतं ना, किंबहुना त्या आत्मस्वरूपाला तुम्ही धरून राहत नाही, ते आत्मस्वरूपच तुम्हाला सामावून घेतं. आणि एकदा का त्या आत्मस्वरूपाने सामावून घेतलं की कदा तो जनी वेगळाही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. तो कधीच वेगळा होऊ शकत नाही. तो या दृश्य जगामध्ये असूनही जणू काही त्याच्यातला भाग नसतो. तो निरंतर आपल्याच हृदयामधल्या रामाशी तादात्म्य झालेला असतो. इथं भजन करायला देखील कोणी वेगळं राहत नाही हो. अशी ही एक अद्वैत अवस्था हृदयामध्ये होते. देहाचं अंग प्रारब्धवश जे काही कर्म पडेल ते करत राहतं, पण आतमधली अवस्था मात्र संपूर्णपणे तद्रूप झालेला असा हा आत्मज्ञानी, जो बाह्यांगाच्या आधाराने कोणालाही कधीही जाणता येत नाही. ही स्थिती अत्यंत वैयक्तिक आहे आणि ही ज्याची त्याने आपल्या हृदयामध्येच अनुभवायची असती, हे समर्थांचं सांगणं. यातील पुढच्या अवस्थेचं वर्णन जे समर्थांनी केलंय त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.